आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलच्या रणांगणामध्ये भारत आणि न्यूझीलंड संघामध्ये मुकाबला पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे आयसीसीच्या 4 प्रमुख स्पर्धांच्या फायनलमध्ये भारताचं नेतृत्व करणारा रोहित शर्मा हा पहिलाच कर्णधार ठरणार आहे। 2023 साली जागतिक कसोटी विजेतेपद, 2023 साली वनडे विश्वचषक आणि 2024 साली T20 विश्वचषक या पाठोपाठ आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये सुद्धा रोहित शर्माच्या हाती भारतीय संघाच्या नेतृत्वाची धूर आहे। भारत न्यूझीलंड फायनलचं ते एक आगळं वैशिष्ट्य ठरावं। पाहूया याच पार्श्वभूमीवर क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी भारत न्यूझीलंड फायनलवर थेट दुबईतून पाठवलेला हा रिपोर्ट। चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार, पाकिस्तानमध्ये होणार आणि दुबईमध्ये होणार। हायब्रिड मॉडेल असणार। भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही। चर्चावर चर्चा झाल्या, चॅम्पियन्स ट्रॉफी चालू झाली आणि आता अंतिम सामन्याची वेळ आलेली आहे। सर्वोत्तम गोष्ट कुठली म्हणता येईल ना, तर ती ही आहे की या स्पर्धेमध्ये ज्या 2 टीमनी खेळामध्ये सातत्य दाखवलं त्याच 2 टीम सर्वोत्तम संघ म्हणून या अंतिम सामन्यात खेळणार आहे। होय, भारत विरुद्ध न्यूझीलंड ह्या 2 संघांदरम्यान याच मैदानावरती दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवरती चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा अंतिम सामना होणार आहे। भारताने आपले सर्व मॅचेस जिंकलेले आहेत, म्हणजे साखळीतल्या 3 मॅचेस आणि नंतर ऑस्ट्रेलियाला सुद्धा हरवलं। न्यूझीलंडची कामगिरी अजिबात कमी नाही, त्यांनी एकच सामना गमावलेला आहे आणि तो सुद्धा भारताविरुद्धच। बघायला गेलं तर कागदावरती या दोन्ही टीममध्ये काही वेगळेपण दिसत नाही। आपल्याकडे शुभमन गिल आहे, त्यांच्याकडे राचिन रवींद्र आहे, आपल्याकडे कोहली आणि रोहित सारखे अनुभवी खेळाडू आहेत, त्यांच्याकडे केन विल्यमसन आहे, आपल्याकडे जडेजा आहे, त्यांच्याकडे सँटनर आहे। सगळंच जर का बघायला गेलं तर अगदी बरोबरी आहे। फरक थोडासा कुठं आहे तर भारतीय संघामध्ये 2 नाही 3 नाही 4 दर्जेदार स्पिनर आहेत। या मैदानावरचं जे विकेट आहे ते थोडंसं फिरकीला साथ देणार आहे। फक्त याच्यात एक बदल थोडासा असा आहे की फायनल मॅचसाठी विकेट जे बनवलं जाणार आहे ते ताजं विकेट असणार आहे, एकदम मध्यभागी असलेलं विकेट असणार आहे। त्यामुळे या विकेटवरती बॉल जास्त संथ येणार नाही, थोडासा थांबून येणार नाही, कदाचित थोडासा पटकन बॅटवरती येईल। भारतीय संघाचा किंचित मला वरचष्मा वाटतोय तो या स्पिनरच्या समावेशामुळेच, नाहीतर भारत आणि न्यूझीलंडमध्ये फार वेगळेपण नाही आहे। अर्थात विराट कोहलीला यश मिळालेलं आहे, 2 सामन्यामध्ये त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली आहे। शुभमन गिलनी पहिल्या 2 सामन्यामध्ये केलेली आहे। त्याचबरोबर KL राहुलनी आपला तडाखा दाखवून दिला। नंतर हार्दिक पंड्यानी योग्य वेळेला अफलातून फटकेबाजी केली। सातत्यपूर्ण कामगिरी श्रेयस अय्यरनी सुद्धा करून दाखवलेली आहे। या अर्थाने भारतीय संघाची फलंदाजी मजबूत वाटते। न्यूझीलंड संघाची मुख्य भिस्त ही त्यांच्या बॅटिंगवरतीच असेल, कारण त्यांनी इव्हन उपांत्य सामन्यामध्ये सुद्धा बॅटचा तडाखा देऊन समोरच्या टीमला नामोहरम केलेलं होतं। मॅट हेनरीच्या खांद्याची दुखापत किती बरी झालेली आहे हे अजून कळलेलं नाही आहे, त्यामुळे तो सामना खेळेल की नाही याच्यावरती न्यूझीलंड संघाचं नाही आपलं सुद्धा लक्ष असणार आहे। आणि दुसरा गोलंदाज ज्याचं की न्यूझीलंडच्या लोकांना भय असेल आणि तो आहे वरुण चक्रवर्ती। माझ्या मते या सगळ्याचा जर का विचार केला तर हा सामना एकतर्फी व्हायची शक्यता फार कमी वाटते, कारण या मैदानावरचं विकेट हे कुठलीही संघाला पूर्णपणे साथ देणार नाही। पूर्ण सामन्याकरता ते चांगलं असेल, त्यामुळे नाणेफेकीचं महत्त्वसुद्धा कमी असेल, जी अत्यंत चांगली गोष्ट मानली जाते। तरीही मी म्हणेन भारतीय संघाचं पारडं किंचित जड आहे। सुनंदन लेले, ABP माझा, दुबई क्रिकेट ग्राउंड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।